खास नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, बेसिक जो रोज वापरातला चौकोनी गळा असतो तो कसा तयार करायचा, त्याची मापे कशी टाकायची आणि कशा पद्धतीने आपला हा मागील जो पार्ट आहे तो तयार झाला पाहिजे हे आपण बघणार आहोत. नवीन शिकणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, ब्लाऊजची जी उंची आहे ती 14 इंच आहे. छातीचं माप 8 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचाचं आणि मुंडा जो आहे तो 5.25 इंचाचा घेतलेला आहे. गळा रुंदी बघा इथे मी 2.25 इंच घेतलेली आहे, कारण मागील जो गळा आहे तो 8.5 इंचाचा आहे. गळा उंची मी 8.5 इंचावरती घेतलेली आहे, त्यामुळे मी इथं गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. बघा, इथं सुद्धा खाली गळ्याच्या उंचीचं जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं सुद्धा मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने पट्टीच्या साह्याने लाईन वर आखून घेतली आणि हा आपला चौकोनी गळ्याचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे. तर तुमच्या गळ्याची उंची 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच असेल तर तुम्ही गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे. खालच्या साईडने सुद्धा तुम्ही 2.5 इंच. आणि हा गळा इथे मी कात्रीने कट करून घेतला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार कसा आलेला आहे. अस्तरवरती हा गळा आपण कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा मेन फॅब्रिक वरती मांडून घेणार आहोत. बघा, हे अस्तर जे आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर बघा, सुईची बाजू जी आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे आणि उलटी बाजू जी आहे ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे, कारण इथे मी जो गळा आहे तो दुमडून घेणार आहे, त्याला गोट लावणार नाही. जर तुम्ही गोट लावणार असेल तर सुईच्या बाजूने तुम्हाला अस्तर जॉईन करायचं आहे. तर इथं चौकोनी गळा उलटवून घेतला तर चौकोनी गळ्याची जी फिनिशिंग आहे व्यवस्थित येते. त्याचबरोबर आकार सुद्धा चौकोनी गळ्याचा अगदी व्यवस्थित दिसतो. त्यासाठी आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी जे आपण कट केलेलं कापड आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे याच्यावरती आणि या पद्धतीने अगदी परफेक्ट माप घेत पिना लावून घेतलेले आहे, जेणेकरून जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तर आपलं त्याच्यावरती बसेल. या पद्धतीने ठेवायचं आहे. या पद्धतीने पिना लावून फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस टिपा मारायला घेऊ त्यावेळेस कापड इकडे तिकडे सरकणार नाही. त्याच्यानंतर बघा, इथं मी 1/2 इंचावरती एक लाईन आखून घेत आहे, कारण आपली जी टिप आहे ती आता या लाईन वरून येणार आहे. या पद्धतीने ही लाईन आपली तिरकी नको जायला यासाठी इथे मी ही खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची जी लाईन आहे टिपेची ती अगदी सरळ रेषेत येईल, कुठेही वाकडी तिकडी जाणार नाही. या पद्धतीने बघा, अगदी परफेक्ट अशी जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपली टीप येते आणि त्यामुळे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट राहतो, कुठेही बिघडत नाही. या पद्धतीने इथे मी टीप मारून घेतली आणि याच्यानंतर आता आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायचं आहे. तर इथे मी बघा 1/2 इंचाचं जे मार्जिन आहे ते जरा टीप मारत आहे. त्यासाठी मी इथं खडूने मार्किंग सुद्धा करून घेतलेलं होतं. या पद्धतीने दोन्ही साईडने आपलं जे 1/2 इंचाचं मार्जिन आहे ते बरोबर गेलेलं असावं. त्याच्यानंतर ह्या पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि गळा कट करून घ्यायचा आहे. गळा जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत. जे अस्तर आहे ते आहे असं राहून द्यायचं आहे. फक्त हे मेन फॅब्रिकचं जे आहे एक्स्ट्राचं कापड ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता या कोण्यांवरती जे 2 कोणे आहेत तिथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. या पद्धतीने साईडने सुद्धा कट लावले तरी चालतील, जेणेकरून आपला गळा जो आहे तो ज्यावेळेस आपण उलटवू त्यावेळेस व्यवस्थित उलटला जाईल. या पद्धतीने हा गळा मी इथं उलटवून घेत आहे बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला या गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने इथे बघा अस्तर वर दिसणार नाही, या पद्धतीने
दाबटीप देऊन घ्यायचे आहे. नवीन शिकणाऱ्यांकडून जरी अस्तर वर राहिलं तरी एवढं घाबरून जायचं नाही, कारण आपण याच्यावरून लेस लावणार आहोत. पण नवीन शिकणाऱ्यांकडून असं झालं तरी चालेल. पण ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस आपल्याकडून चुका होतच असतात. दरवेळेस असं झालंच पाहिजे असं नाही. दरवेळेस अशी काळजी घ्यायची आहे की आपलं अस्तर बरोबर मेन फॅब्रिकच्या आतमध्ये राहील. एखाद्या वेळेस जर राहिलं अस्तरवर तरी चालेल, कारण आपण गळ्याच्या कडेने लेस लावणार आहोत. इथं आपला गळा व्यवस्थित टिक मारून झालेला आहे आणि आता आपण कमरेच्या साईडने सुद्धा दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा अगदी परफेक्ट असा आपला हा चौकोनी गळ्याचा जो आकार आहे तो आलेला आहे. आणि खालच्या साईडने सुद्धा बघा दाबटीप देताना अस्तर आतमध्ये सारखवायचं आहे आणि टीप मारायची आहे. हे बघा या पद्धतीने इथं आपली पूर्ण दाबटीप देऊन झालेली आहे गळ्याच्या कडेने आणि कमरेच्या कडेने सुद्धा. त्याच्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण एकमेकांना जॉईन करून घेऊ. तर या पद्धतीने बघा अगदी सहज हलक्या हाताने टीप मारायची आहे आपल्याला इथे, जेणेकरून कुठेही कापड गोळा होणार नाही, कापडाला फुगा चुन्या पडणार नाही. अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण अस्तरच्या कडेने आपले टीप मारून झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून काढायचं आहे. हे बघा या पद्धतीने अस्तरवर कट जाणार नाही, या पद्धतीने आपल्याला हे मेन फॅब्रिक जे आहे एक्स्ट्राचं ते कट करायचं आहे. कात्रीचा कट अस्तरवरती लागू द्यायचा नाही, अगदी सावकाश कटिंग करायचे आहे. तर बघा ही सर्व जी माहिती आहे ती मी नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत असते, त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघत चला, जेणेकरून तुमचा त्यामध्ये फायदा होईल. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या मागील भागाची घडी घालून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती हे बघा या पद्धतीने टेप दुमडून मध्य काढून घ्यायचं आहे आणि टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा त्यामध्ये मी शिलाई मार्जिन धरलेलं नाही, शिलाई मार्जिन सोडून आपण इथं हे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्सला दोन्ही साईडने लॉक करायचं आहे आणि डबल टिप द्यायची आहे. या साईडला सुद्धा बघा बरोबर अर्धा इंच दुमडल्यानंतर अर्धा इंच आपलं मार्जिन राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने धरायचं आहे. बघा दोन्ही साईडला लॉक करायचं आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा गळ्याच्या खाली आपला हा टक्स आपण ठेवलेला आहे. तर त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मी ही लेस घेतलेली आहे आणि ही लेस आता मी गळ्याच्या कडेने लावणार आहे. हे बघा या पद्धतीने अगदी गळ्याला चिटकून मी ही लेस लावून घेत आहे. अशा पद्धतीने बघा कोण्यावरती आल्यावरती आपल्याला लेस जी आहे ती दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून आपला चौकोनी गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही. या पद्धतीने स्क्रूड्रायव्हरचा किंवा तुमच्याकडे कोणतीही वस्तू असेल त्याच्या साह्याने व्यवस्थित लेसचे कोन काढून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा या पद्धतीने दुमडून अशा पद्धतीने करून घेणार आणि नंतर त्याच्यावरून टिप मारून घेणार आहे. तर बघा इथं काहीही स्किप न करता मी अगदी व्यवस्थित असं नवीन शिकणाऱ्यांसाठी दाखवत आहे. त्याच्यानंतर इथं आपली पूर्ण लेस लावून झालेली आहे आणि आता आपल्याला या लेसच्या वरून डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा कोणतीही लेस असू द्या, मोठी असू द्या किंवा साईजला छोटी असू द्या, तरी सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून लेस आपली लवकर खराब होत नाही. त्याचबरोबर ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित दिसते. या पद्धतीने आपली इथं लेस लावून झालेली आहे. तर बघा हे धागे दोरे जे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आता या गळ्याला जे आहे ते मी नॉड सुद्धा लावून घेणार आहे. तर नॉड कशी लावायची ते सुद्धा इथे मी तुम्हाला
दाखवत आहे. 4 इंच आडवं आणि 4 इंच उभं अशा पद्धतीने मी चौकोनी कापड कट करून घेत आहे. हे बघा अगदी व्यवस्थितच आपलं हे लटकन तयार होणार आहे. 4 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी घ्यायची आहे या कापडाची. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे कापड दुमडून घ्यायचं आहे आणि नॉट जे आहे त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि इथे एक टीप मारून घ्यायची आहे सिंपल, जेणेकरून आपलं नॉट जी तयार होणार आहे डिझाईन नॉटची व्यवस्थित तयार होते लटकनची. बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करायचं, हे धागादोरं कट करायची आणि इथं छोटासा कट द्यायचा. या पद्धतीने इथं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. सिंपल लटकन मी इथं तयार करत आहे. इथं एक टिप मारून घ्यायची, ओव्हरलॉक करत बसायचं नाही, फक्त एक सिंपल टिप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर या पद्धतीने ही जी आपण आता फिरकी टिप मारली त्याला लॉक जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर उलटवून घेतल्यानंतर अगदी परफेक्ट असं आपले हे नॉट आणि लटकन तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने सुद्धा आपली लटकनची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित दिसत आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन लटकनची तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नॉड ही कट करून घ्यायची आहे बरोबर मध्यभागानुसार. नंतर आधी नॉड कट करून घ्यायची नाही, नंतर नॉड कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून दोन्ही साईडचे जो नॉड आहेत ते आपल्या एकसारख्या राहतील. त्याच्यानंतर 3 इंचावरती बघा मी मार्किंग करून घेतलं आणि 3 इंचावरती नॉड बसवून घेतलेली आहे. तर बघा ज्यावेळेस आपण पुढचा आणि मागचा भाग जॉईन करू त्यावेळेस आपला अर्धा इंच त्यामध्ये जाणार आहे आणि 2.5 इंच वरती आपली नॉड राहील. तर इथं शोल्डर जोडलं नाही मी, त्यामुळे आपली 3 इंचावरती नॉड मी इथं लावून घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने इथे नॉड सुद्धा आपली जॉईंट करून झाली. तर बघा परफेक्ट असा आपला इथं मागील भाग जो आहे तो चौकोनी गळ्याचा तयार झालेला आहे. अगदी बेसिक मध्ये तुम्हाला मी इथं सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा.